परतूरच्या गंगा सावंगी कुंभारवाडीमध्ये पाणी शिरलं। गोदा नदीपात्रामध्ये पाण्याची आवक वाढली। बहुतांश गावांचं जनजीवन विस्कळीत। जामखेड तालुक्यातील खर्डा गावात अतिवृष्टी। मोहरी तलाव पूर्ण क्षमतेने भरला। पाण्याच्या दबावामुळे तलावाचा भराव खचला। आमदार रोहित पवार यांनी भेट देऊन तलावाचा भराव तातडीने भरण्यासंदर्भात प्रशासनाला दिल्या सूचना। सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीने सुमारे 2 लाख हेक्टर शेतीचं नुकसान। जिल्ह्यातील 11 तालुक्यातील तब्बल 729 गावांना अतिवृष्टी आणि पुराचा फटका। माढा तालुक्यातील 16 गावांना महापुराचा विळखा। बचाव कार्यासाठी एनडीआरएफची तुकडी तैनात। मध्यरात्रीपासून जवळपास 150 नागरिकांचं रेस्क्यू करण्यासाठी आलेली बोट पाण्यामध्ये अडकली। करमळ्यातील संगोबा मंदिरात 90 जण अडकले। बोट बाहेर काढण्यासाठी आलेला ट्रॅक्टरही बंद पडला। वाकाव गावात 2500 लोक अडकले। काल रात्रीपासून नागरिकांना रेस्क्यूची प्रतीक्षा। वाकाव गावाला चारही बाजूने पुराच्या पाण्याचा वेढा। लातूरमधील गुंजरका गावात पूर तर उभं पीक पाण्यामध्ये अडवं। पूरस्थिती पाहून महिलेनं टाहो फोडला। शेतीचं नुकसान पाहून मराठवाड्यामध्ये शेतकरी रडकुंडीला। गोदा घाट परिसरामध्ये पाणी पातळी वाढली तर गंगापूर धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग। नाशिकमध्ये पावसाचा येलो अलर्ट। रहिवाशांना देखील आता सतर्कतेच्या सूचना। सोलापूरमध्ये मुसळधार पावसाने महामार्ग बंद। सोलापूर होडगी महामार्ग बंद। होडगी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने पाणी रस्त्यावर। सोलापूर पुणे महामार्गाला सीना महापुराचा फटका। एका मार्गाने वाहतूक सुरू। नदीपात्रामध्ये सुमारे 2.25 लाख क्युसेक पाणी सोडलं तर वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता। सोलापूरच्या सीना नदीला महापूर। माढा तालुक्यातील 16 गावांमध्ये शेती बाधित। सरकारने तात्काळ मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी। सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीचं रौद्ररूप ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद। गेल्या 70 वर्षांच्या काळामध्ये प्रथमच सीना नदीला इतकं पाणी आल्याची ग्रामस्थांची माहिती। लातूर जिल्ह्यामध्ये नदी नाले ओढ्यांना पूर। अनेक गावांचा संपर्क तुटला। लातूरमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत। जालना जिल्ह्यामध्ये पावसाचा धुमाकूळ। पावसानं शेती पिकांचं मोठं नुकसान। पंचनामे न करता सरसकट शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची मागणी। परभणीच्या गंगाखेडसह 5 गावांचा संपर्क तुटला। मध्यरात्रीपासून गावांचा संपर्क तुटला। गोदावरीच्या बॅकवॉटरमुळे ओढ्याला पाणी। थर्माकोलच्या शीटनं ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास। धुळ्यामध्ये मुसळधार पावसाने हिरावलं कष्टकरी महिलेचं घर। रात्रीच्या सुमारास घर कोसळल्यानं महिलेचा संसार उघड्यावर। भरपाईची मागणी। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा येथे पुन्हा ढगफुटी सदृश्य पाऊस। विद्रुपा नदीला पूर। बळीराजा हवालदिल। बुलढाणा जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस। शेतामध्ये साचलं पाणी। शेतकरी ढसाढसा रडला। लवकर उपाययोजना करा नाहीतर आत्महत्या करेल शेतकऱ्याचा आक्रोश। एलदरी जलाशयाच्या 10 दरवाजातून पाण्याचा विसर्ग। प्रकल्प तुडुंब। पूर्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। धाराशिवमधील चिंचोली गावातील घरामध्ये पाणी शिरल्यानं महिलेचा मृत्यू झाल्यानं गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त। गोदा घाट परिसरामध्ये पाणी पातळी वाढली। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। नाशिकमध्ये येलो अलर्ट। रहिवाशांना सतर्कतेचा इशारा। जालन्यामध्ये परतूर तालुक्यातील गोळेगावला पुराचा वेढा। गोळेगावातील 2000 नागरिकांचं स्थलांतर। जळगावच्या लोणी या गावात सध्या तात्पुरतं स्थलांतर। जवळपास 500 नागरिक गावामध्येच अडकले। बीडमध्ये पावसामुळे धुळे सोलापूर महामार्गावर पाणी। बिंदुसरा नदीला महापूर तर जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर। अनेक गावांचा संपर्कही तुटला। धाराशिवमध्ये आंबी गावातून भूमकडे जाणारा संपर्क तुटला। जयवंतनगर येथील दुधना नदीच्या पुलावरून प्रचंड वेगानं पाणी। जनजीवन विस्कळीत। सोलापूर जिल्ह्याला पावसाचा फटका। इतिहासामध्ये प्रथमच सीना नदीला महापूर। म्हाडा करमाळा तालुक्यातून वाहणाऱ्या नदीला पूर। सीना नदी 2,12,000 क्युसेक विसर्गानं प्रवाहित। बीडच्या माजलगावमध्ये पावसाचा कहर। चिंचोली गावाला सिंधुफणा नदीच्या पाण्याचा वेढा। गावातील गर्भवती महिलेच्या मदतीला धावलं एनडीआरएफ। माजलगाव तालुक्यातील प्रशासन अलर्ट मोडमध्ये। अहिल्यानगरमध्ये पावसाचा जोर कायम। नगर कल्याण महामार्ग 2 दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद। अनेक भागातील जनजीवन विस्कळीत। 7 तालुक्यामध्ये 423 गावं बाधित। जिल्ह्याला उद्यापर्यंत पावसाचा येलो अलर्ट। मुंबईमध्ये यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस। आतापर्यंत 3.5 महिन्यामध्ये 105% पावसाची नोंद। मुंबईतील वातावरण। तलावातील पाणीसाठा 99%।
राज्यात पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. मराठवाड्यामध्ये अनेक जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. अनेक ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती. धाराशिव जिल्ह्याला देखील पावसाचा तडाखा. भूम परंडा तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी. अनेक भागात जनजीवन विस्कळीत. पावसानं छोटे मोठे तलाव ओव्हरफ्लो. मालेगावमधील गिरणा धरण 100% भरलं. धरणाच्या 6 दरवाजातून 14,830 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. गिरणा नदीपात्रामध्ये सुरू. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. सोलापूरच्या मोहोळ तालुक्याला पावसाचा फटका तर सीना नदीलगत असलेल्या कामठी गावाला फटका. कांद्याचं पीक पूर्णपणे पाण्यात. शेतकरी हतबल. लातूरमध्ये परतीच्या पावसाचा हाहाकार. नदी नाले ओढ्यांना पूर. पशुधनाच्या चारा पाण्यासाठी शेतकऱ्यांची तारेवरची कसरत. जीव धोक्यात घालून शेतकरी ओलांडतायत रस्ते. जळगावच्या भडगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला पुराच्या पाण्याचा विळखा. कोऱ्हाण आलेला पूर. रुग्णालयातील परिचारिका आणि रुग्णांना ट्रॅक्टरमधून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. सोलापूरमध्ये कालपासून मुसळधार पाऊस. शेतकऱ्यांच्या पिकांचं तोंडात नुकसान. अक्कलकोट, बार्शी, मोहोळ तालुक्यात कोसळधार. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. बीड जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. अतिवृष्टीने अनेक नद्यांना महापूर. जिल्ह्यात अजूनही पावसाचा. हवामान खात्याचा अंदाज. धाराशिव जिल्ह्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस. जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी. भूम परंडासह कळंब परिसरामध्ये जोरदार पाऊस. नदी नाल्यांना पूर. अनेक रस्ते बंद असल्यानं वाहतूक विस्कळीत. अकोल्यामध्ये सोयाबीनवर झालेल्या बुरशीजन्य रोगामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. भरीव मदतीच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर शेतकऱ्यांचं पुंगी बजाव आंदोलन. पंचनाम्याच्या आदेशानंतर आंदोलन मागे. सिंधुदुर्गमध्ये शेतकऱ्यांना अद्यापर्यंत फळ पीक विम्याची रक्कम मिळाली नाही. 2 ऑक्टोबरपर्यंत रक्कम न मिळाल्यास 7 ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलनाचा इशारा. सतीश सावंत यांचा इशारा. पुरामध्ये अडकलेल्यांना धनंजय मुंडेंनी दिला धीर. बीडमध्ये गोदा नदीला पूर. पोहनेरमध्ये पूरस्थिती. मदत कार्य उपलब्ध तर यंत्रणांचा मुंडेंकडून आढावा. नीती आयोगाचे सदस्य सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देणार. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये दौऱ्याचं नियोजन. पालकमंत्री नितेश राणेंनी दिली माहिती. नवनाथ वाघमारेंची गाडी जाळल्याचं प्रकरण. गाडी जाळणारा निघाला जरांगेंचा सहकारी. पोलीस तपासामध्ये विश्वंभर तिरुखेने गाडी जाळल्याचं निष्पन्न. विश्वंभर तिरुखेकडून गुन्ह्याची कबुली. भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंनी आमसभेत अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. कृषी केंद्रासंदर्भात शेतकऱ्यांच्या विविध समस्या. नाना पटोलेंनी कृषी अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलं. देशी गाय कोणी विकायला निघालं तर त्याला फाशी द्या. शेतकऱ्यांना त्रास दिला तर रयत पेटून उठेल. सदाभाऊ खोत यांचा गोहत्या बंदी संदर्भात सणसणीत इशारा. डोंबिवलीमध्ये भाजप आक्रमक. मामा पगारे यांना भर रस्त्यामध्ये साडी नेसवत निषेध. मोदींचा फोटो मॉफ करून साडीमध्ये दाखवल्यानं संताप. धाराशिवमध्ये पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू पुरवणार. मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मदतीचा हात. घरगुती साहित्य आणि कपड्यांचा समावेश. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पूरस्थितीचा आढावा घेतला. ओला दुष्काळ सोडा. नियमानुसार सगळी मदत करणार. शेतकऱ्यांना तातडीनं मदत करणं सुरू. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या पूरग्रस्त जिल्ह्यांच्या दौऱ्यावर. सोलापूर, धाराशिव आणि बीडच्या दौऱ्यावर. धाराशिवमध्ये अतिवृष्टीचा हाहाकार. माजी मंत्री तानाजी सावंत यांचा नागरिकांना मदतीचा हात. निवाऱ्याची सोय, जेवण, पिण्याचं पाणी, किराणा सामान आणि कपड्यांची व्यवस्था. शिवसेनेचा उद्या होणारा निर्धार मेळावा रद्द. राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शिवसेनेचा निर्णय. ओला दुष्काळ सोडा. नियमानुसार सगळी मदत करणार. शेतकऱ्यांना तातडीनं मदत करणं सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. परभणी, सातारा आणि सांगलीमध्ये 136 कोटींची मदत तर जून ते ऑगस्टच्या काळातील शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत. राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी. सर्व मंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागामध्ये जावं. आजपासून नुकसानग्रस्त भागाचा दौरा करा. मुख्यमंत्र्यांचे कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आदेश. शेतकऱ्यांसाठी आता मुख्यमंत्री मैदानामध्ये. उद्या ग्राउंडवर जात पूरग्रस्त भागाचा आढावा घेत पाहणी करणार. मुख्यमंत्र्यांसह 2 उपमुख्यमंत्री देखील पाहणी करणार. सर्व मंत्री देखील जाणार जिल्ह्यांच्या दौऱ्यावर. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मदत जाहीर. 31.64 लाख शेतकऱ्यांना 2,215 कोटींची मदत मंजूर. मदत आणि पुनर्वसन विभागाच्या वतीनं शासन निर्णय जारी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या धाराशिवच्या दौऱ्यावर. पालकमंत्री प्रताप सरनाईक देखील उद्या धाराशिवला. जिल्ह्यातील पूरस्थितीचा घेणार आढावा. 12,500 कुटुंबांना करणार शिवसेनेच्या वतीनं जीवनावश्यक वस्तूंचं वाटप.
जाहिरातींवर पैसा उधळण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करा, आधी मदत करा मग शहानिशा करा. नाही निमित्त शेतकऱ्यांचं उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर देवेंद्र फडणवीस. उद्धव ठाकरे येत्या 2 दिवसांमध्ये करणार धाराशिवचा दौरा. उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी. उद्धव ठाकरेंनी घेतला धाराशिवच्या पूरस्थितीचा आढावा. सोलापुरातील अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती. खासदार प्रणिती शिंदेंनी केली पूरग्रस्त मोहोळ तालुक्यातील शिंगोली तरडगाव येथे पाहणी. पूरग्रस्त भागामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी. तानाजी सावंत यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंना फोन. धाराशिवच्या भूमपरंडा वाशी तालुक्यामध्ये अतिवृष्टी, नागरिकांना मदत पोहोचवण्यासंदर्भात चर्चा. मंत्रिमंडळ बैठकीला येऊ नका, शेतकऱ्यांच्या बांधावर जा. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जयकुमार गोरे यांना सूचना. सोलापूरच्या करमळा आणि म्हाड्यामध्ये भीषण पूरस्थिती. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला पावसाच्या परिस्थितीचा आढावा. अजित पवारांनी मंत्रालयामध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये संपूर्ण राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. मंत्री गिरीश महाजनांनी बीडमध्ये पावसाच्या परिस्थितीचा घेतला आढावा. नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणि आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये, महाजनांचं नागरिकांना आवाहन. भाजपमधील पक्षप्रवेश 2दा लांबणीवर, मात्र मी भाजपचं काम सुरू केलं. रवींद्र चव्हाण यांच्या भेटीनंतर भाजपचं काम सुरू केलं. भाजप पक्षप्रवेशासंदर्भात वैभव खेडेकरांची प्रतिक्रिया. जीएसटी 2 धोरण नवीन पिढीसाठी तर देशासाठी, उन्नतीसाठी, भरभराटीसाठी आणि सामान्य ग्राहकांसाठी एक शक्ती देणारं ठरणार. खासदार सुनील तटकरे यांच्याकडून केंद्र सरकारच्या धोरणांचं कौतुक. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर. देशातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांपैकी एक प्रकल्प. मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य. उदय सामंतांनी जपान दौऱ्यामध्ये बुलेट ट्रेननं प्रवास करत इतर सोयींचा अनुभव घेतला. राज्याला अतिवृष्टीचा फटका. राज्यात 70 लाख एकरवरील पिकांचं नुकसान. पंचनाम्याचं काम युद्धपातळीवर सुरू. दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं आश्वासन. लाडकी बहीण योजनेमध्ये 4,200 कोटींचा भ्रष्टाचार. योजनेतून 26 लाख महिला सरकारनं कमी केल्या, तर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप. अतिवृष्टीनं पिकांचं मोठं नुकसान. अशा संकटामध्ये केंद्र आणि राज्य सरकारची मदतीची जबाबदारी. केंद्रानं नैसर्गिक आपत्ती निवारणातून मदत करावी, शरद पवारांची मागणी. नाशिकमधील शेतकऱ्यांसोबत भुजबळांनी साधला संवाद. पावसामुळे नुकसानीची शेतकऱ्यांनी भुजबळांना दिली माहिती. सरकार तुमच्या पाठीशी, भुजबळांचं आश्वासन. भुजबळांचा शेतकऱ्यांसोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद. सोयाबीनसारख्या भरवशाच्या पिकावर मोठं संकट. शेतकरी अतिवृष्टीने उद्ध्वस्त. दुष्काळ पाहिले पण अशी अतिवृष्टी कधी पाहिली नाही. कमी पावसाच्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीनं अतोनात नुकसान. शरद पवारांचं वक्तव्य. शेतकऱ्यांच्या गुराढोरांचं खूप नुकसान. गुराढोरांशिवाय शेतकरी उभा राहू शकणार नाही. तात्पुरती आणि कायमस्वरूपी अशी 2 प्रकारची मदत व्हावी. सरकार गांभीर्याने विचार करेल अशी अपेक्षा शरद पवार यांच्याकडून व्यक्त. वाशिममध्ये अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. अनेक ठिकाणी दुबार आणि तिबार पेरणीच्या संकट ओढावलं. ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आता मनसेची देखील आक्रमक भूमिका. विस्कटलेले संसार पुन्हा उभे करा. मदत करताना कुठेही कमी पडू नका. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांची सरकारला विनंती. स्पॉट टॅक्सी नागरिकांच्या सेवेत आणा. देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. कुर्ला ते वांद्रेच्या दरम्यान प्रवासासाठी नवा पर्याय. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची गर्जना. शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार. नवी मुंबई विमानतळावरून कार्यान्वयासाठी योजना जाहीर. एअर इंडिया ग्रुपकडून उत्तम योजना जाहीर. प्रारंभिक टप्प्यामध्ये 20 उड्डाणं होणार. शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्ट बरखास्त. मंदिर परिसरामध्ये फटाके फोडत निर्णयाचं स्वागत. शनेश्वर देवस्थानावर प्रशासकांची नियुक्ती. आर्थिक गैरव्यवहार ॲप घोटाळ्यामुळे निर्णय. पोलिसांना मुंबईमध्ये 500 चौरसफुटांचं घर मिळवून देणार. पोलीस आयुक्त देवेन भारतींची ग्वाही. नवी मुंबई विमानतळावर उड्डाणाचा मुहूर्त कदाचित हुकणार. सप्टेंबरच्या ऐवजी ऑक्टोबरमध्ये होणार विमानतळाचं उद्घाटन. सिद्धिविनायक मंदिराच्या सुशोभीकरणासाठी मुंबई महानगरपालिकेनं मागवल्या निविदा. पहिल्या टप्प्यातील कामांसाठी 78 कोटींचा खर्च. पालिका कर्मचाऱ्यांना मागच्या वर्षीपेक्षा 25% जादा बोनस द्या. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची मागणी. पुण्यासाठी केंद्र सरकारनं अमृत 2 योजनेच्या अंतर्गत 842 कोटी रुपयांच्या खर्चाला दिली मान्यता. देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा.
दिवाळीपासून हिंजवडी खराडी मगरपट्टा आयटी पार्कमध्ये 10 डबल डेकर बस धावणार. नवी मुंबई ते मुंबई विमानतळ मेट्रो 8 आराखड्याच्या पुनरावलोकनासाठी निविदा जारी. सिडको करणार लवकरच सल्लागारांचीही नियुक्ती. माडा कर्मचाऱ्यांना 25,000 रुपये दिवाळी बोनस. प्राधिकरणाच्या बैठकीत प्रस्ताव मान्य. साताऱ्यातील कराडमध्ये आरोग्य शिबिर. 1,000 पेक्षा अधिक नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ. आरोग्य शिबिराचं मंत्री शंभूराज देसाईंनी केलं कौतुक. भंडाऱ्यामध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांसह उत्कृष्ट शिक्षकांचाही सत्कार. असंख्य नागरिक उपस्थित. मालेगावमध्ये गरबा दांडियामध्ये मुस्लिमांना नो एंट्री. हिंदू परिषदेनं घातली बंदी. मुस्लिम धर्मगुरू आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा निर्णयाला पाठिंबा. अमरावती मध्यवर्ती बस स्थानकाची इमारत धोकादायक. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण. इमारत दुरुस्तीचं काम तातडीनं करण्याची मागणी. वाशिमच्या मंगळुरू पेरला उपजिल्हाधिकाऱ्यांची सेवा. पंधरवडा अभियानांतर्गत भेट. विविध समस्या त्वरित सोडवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. शेअर बाजार कोसळला. आयटी कंपन्यांना जबरदस्त दणका. भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये ऐतिहासिक नीचांकावर. डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण 25 पैशांनी घसरून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 88.53 वर पोहोचला. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सोने चांदीचा नवा विक्रम. 24 कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति 10 ग्रॅम 1,15,978 रुपयांच्या उच्चांकावर. जीएसटीमुळे पार्लेजी बिस्किट पुडा 5 रुपयांचा आता 4.45 ला, तर 1 रुपयाचं चॉकलेट 88 पैशांना. 1 रुपयापेक्षा कमी किमतीचे व्यवहार कसा करायचा, व्यापाऱ्यांसमोर प्रश्न. हिंगोलीमध्ये महामार्गाच्या कडेच्या प्रवासी निवाऱ्यांची दुरावस्था, तर निवाऱ्यांची पडझड. तर काही निवाऱ्यांमध्ये गवत वाढलं. निवाऱ्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष. उल्हासनगरमध्ये रस्त्यावर बेकायदेशीरपणे पार्किंग करणाऱ्यांवर धडक कारवाई. वाहतूक पोलीस आणि पालिकेची संयुक्तरित्या कारवाई. पुण्यातील रस्त्यावर थुंकणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई. आतापर्यंत 277 नागरिकांकडून 1,13,000 रुपये दंडाची वसुली. रस्ता स्वच्छतेसाठी पालिकेची मोहीम. अमरावती मध्यवर्ती बस स्थानकाची इमारत धोकादायक. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण. इमारतीच्या दुरुस्तीचं काम तातडीनं सुरू करण्याची मागणी. सिंधुदुर्गमधील बौद्धवाडीमधील ग्रामस्थांचं प्रांताधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन. रस्त्याच्या मागणीसाठी गावकरी आक्रमक. लेखी आश्वासनानुसार आंदोलन स्थगित. सोलर कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन. अमरावतीच्या धानोरा काकोटेमधील शेतकऱ्यांचं आंदोलन. तलावात उतरून शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचा एल्गार. नुकसान भरपाईसह विविध मागण्यांसाठी आंदोलन. चंद्रपूरमध्ये कृषी अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी थांबवलं आंदोलन. आश्वासनांची पूर्तता केली नाही तर यापेक्षा मोठं आंदोलन उभारण्याचा शेतकऱ्यांचा इशारा. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या विरोधात मनसेचा धडक. महामोर्चा. कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्कांसाठी जोरदार हल्लाबोल. इंदापूर पोलीस निरीक्षकांच्या चौकशी आणि निलंबनासाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचं धरणे आंदोलन. त्वरित कारवाई करा, नाहीतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा दिला इशारा. हिंगोलीमध्ये खरबी बंधारा रद्द करण्याची मागणी. शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. जीव गेला तरी बंधारा होऊ देणार नाही अशी शेतकऱ्यांची भूमिका. कोयना प्रकल्पग्रस्तांचा गेल्या 60 वर्षांपासूनचा लढा सुरू. गांधी जयंतीला कोयना जलाशयामध्ये उडी मारत जलसमाधी आंदोलन करणार. प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं टोकाचं पाऊल. अमरावतीमध्ये सोलर कंपनीच्या विरोधात अन्नत्याग उपोषण. धानोरा कोकाट येथील शेतकरी आक्रमक. उपोषणाची दखल न घेतल्यानं तलावामध्ये जलसमाधी घेण्याचा गावकऱ्यांचा इशारा. जालन्यामधील आंदोलक दीपक बोराडे यांची प्रकृती खालावली. उपचार घेण्यास नकार. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी दीपक बोराडेंचं आंदोलन. गडचिरोलीमध्ये नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात. महिला आणि मुलांसाठी विविध स्पर्धांचं, धार्मिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं आयोजन. मुंबईमधील देवनार आगार या ठिकाणी सुंदर वाघची आई भवानी विराजमान. मंडळाला 48 वर्ष पूर्ण. नवरात्रीच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं नियोजन. भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण. भंडाऱ्यामध्ये प्रसिद्ध रांगोळीकार चित्रा वैद्य यांनी नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं काढली दुर्गा मातेची आकर्षक रांगोळी. रांगोळी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी.
किल्ले शिवनेरीवर शिवाई मातेचा नवरात्रोत्सव सुरू. देवीच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट. नवरात्रोत्सवात गडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन. साताऱ्यामध्ये नवरात्रोत्सवाचा जल्लोष सुरू. आईसाहेब प्रतापसिंह मंडळाची काकड आरती. आरतीला भक्तांचा प्रतिसाद तर मंडळाच्या वतीनं भाविकांसाठी उत्तम व्यवस्था. नवरात्रोत्सवात राजकीय नेते मंडळी सुद्धा रमले. अमरावतीमध्ये नवनीत राणांनी महिलांसह गरबा नृत्यामध्ये सहभागी होऊन आनंद लुटला. शहरामध्ये परंपरा ग्रुपच्या वतीनं महाकुंभरास गरबाचं आयोजन. कोरोनानंतर परदेशामध्ये आयुर्वेदिक उपचारांना वाढती मागणी. आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ. परभणीच्या अल खैर फाउंडेशनच्या वतीनं पंजाब पीडितांना मदत. पंजाब येथील धर्मगुरूंना धनादेश सुपूर्द. विमानाच्या गिअर बॉक्समध्ये बसून 13 वर्षांच्या मुलाचा काबूल ते दिल्लीपर्यंतचा प्रवास. कुतूहलापोटी मुलगा लँडिंग कंपार्टमेंटमध्ये बसल्याची माहिती. अधिकाऱ्यांनी मुलाला परत अफगाणिस्तानला पाठवलं. अहमदाबाद विमान अपघाताचा अहवाल सार्वजनिक करणं दुर्दैवी आणि बेजबाबदार कृत्य. सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी. अपघाताच्या स्वतंत्र, निष्पक्ष आणि जलद चौकशीची अपेक्षा व्यक्त. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी घेतली अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट. तर टॅरिफ आणि H-1B व्हिसा शुल्क वाढी नंतर पहिल्यांदाच झाली चर्चा. H-1B व्हिसाला आता के व्हिसाची टक्कर. जगभरातील व्यावसायिकांना आपल्या देशात काम करण्यासाठी चीनचं आमंत्रण. चीनची 1 ऑक्टोबरपासून के व्हिसा ही नवीन प्रणाली योजना सुरू होणार. कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार. 8 नराधम अटकेत. महात्मा फुले पोलिसांची कारवाई. 8 आरोपींपैकी एका पीडितेचा नातेवाईक असल्याचं निष्पन्न. छत्रपती संभाजीनगरमध्ये नशेखोराचा कोयता हातात घेऊन हैदोस. भर दिवसा दहशत माजवण्याचा प्रयत्न. पोलिसांनी नशेखोर तरुणाला ताब्यात घेत कारवाई केली. यवतमाळमध्ये जुन्या वादातून तरुणाची धारदार शस्त्रानं हत्या. पोलिसांचा घटनास्थळी दाखल होत पंचनामा. तर काही तासातच मारेकरीला ताब्यात घेतलं. भिवंडीमध्ये गांजा तस्करी करणाऱ्यांना गुन्हे शाखेनं ठोकल्या बेड्या. 1 पिस्तूल, काडतुसांसह एकूण 3,85,000 रुपयांचा मुद्देमाल करण्यात आला जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.